आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत, तुम्हाला जर पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल, तर याचे काय कारण असेल? दैविक शक्ती तुम्हाला काय संकेत देऊ इच्छिते? तर स्वामी भक्त हो, इथे मी सांगू इच्छिते की पूर्ण पृथ्वी मंडळावरील मात्र 13% लोक असे असतात, ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते. जर तुमच्याही सोबत असेच घडत असेल, तर बघा मित्रांनो, शास्त्रानुसार याला जैविक शक्तींचा आशीर्वाद मानले गेलेले आहे. हो, जर पहाटे 3 ते 5 या दरम्यान तुम्हाला जाग येत असेल, तर दैविक शक्तींचा हा संकेत असतो की तुम्ही उठा. स्वतःला जाणा की मी कोण आहे, या सृष्टीवर मी का आलो आहे. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी की भौतिक सुखांचा आनंद घेण्यासाठी किंवा यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहाय्यता करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी. तर स्वामी भक्त हो, इथे मी सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल, तर तुम्हाला निसर्गाने 4थ्या कॅटेगरीमध्ये निवडले आहे. तर हो, पैसे कमवणे, भौतिक सुखाचा आनंद घेणे आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे, हे काम तर सर्वच व्यक्ती करत असतात. पण यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहाय्यता करण्यासाठी दैविक शक्ती खूपच कमी लोकांची निवड करत असते आणि तुम्ही त्यापैकीच एक असता. व फक्त याला अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवलेले नाहीये. संपूर्ण पृथ्वी मंडळावरील उपस्थित 13% लोकांपैकी तुम्ही पण एक असे आहात की तुमच्याकडून दैविक शक्ती काही आशा बाळगून आहेत. तुमच्या माध्यमातून लोकांचे हित करू इच्छिते. तर येथे मुद्दा असा होतो की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे, आणि जर निवडले आहे तर काय तुम्हाला याचा फायदा होईल. जर याचा फायदा उपयोग करून घेतला तर आपणास याचा काय लाभ होईल. बघतो, तुम्हा लोकांना एक गोष्ट माहीतच असेल की प्रातःकाळच्या 3 ते 5 ही वेळ दिवसाच्या 24 तासांपैकी सर्वश्रेष्ठ वेळ मानली जाते. या वेळेला अमृत वेळ असेही म्हटले जाते. ही वेळ पूर्ण दिवसाची ही वेळ असते की त्यावेळी दैविक शक्तीद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षाव केला जातो. तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की पूर्वीच्या काळी पहा, ऋषीमुनी ब्रह्म प्राप्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान संध्या करत असत आणि फळस्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत असायचे की ते ज्यांनाही आशीर्वाद द्यायचे, तो आशीर्वाद पूर्ण व्हायचा. ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खरं तर अमृत वेळ समजली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतः पाहू शकता की पहाटेच्या वेळेला पशु, पक्षी, नदी, तलाव किती प्रसन्न दिसत असतात. जर सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कधी चालले असाल, तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खरंच अमृत वर्षा होत असते. जर या अमृत समयी जर तुम्ही उठत असाल, तर विश्वास ठेवा, या अमृताचे अंश तुम्हालाही प्राप्त होतात आणि परिणामस्वरूप तुमच्याही मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा येते. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा ऊर्जेचा ओरा तुमच्या घरी सुद्धा, तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा, जिथे जिथे तुम्ही जाता तिथे ते प्रत्येक स्थानाला वेगळीच एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुशी प्रदान करते. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की दैविक शक्तीची तुमच्यावरती कृपा आहे. तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्यासाठी तुम्हाला सृष्टीवर पाठवण्यात आले आहे, ते कार्य तुम्ही सहकुशल करू शकता. तर बघतो, येथे मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, पण संकल्प करू शकता की मला सुद्धा या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत असेल किंवा येत आहे किंवा येत असेल, मी इथून पुढे मी या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून स्नान संध्या करून साधना करणार आहे. खरंच तुम्ही हा संकल्प आत्तासुद्धा करू शकता. पण असे करू नका की मी सांगितले म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळा उठसाल व नंतर परत आंघोळ, देवपूजा वगैरे उरकून सूर्य आला की झोपसाल. हे पण योग्य नाही. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हाही तुम्हाला जाग येईल तेव्हा उठून त्याच जागेवर मांडी घालून आपल्याला बसायचे आहे, डोळे बंद करायचे आहेत, आपले शरीर रिलॅक्स होऊन द्यायचे आहे. समाज, परिवार, जबाबदाऱ्या आणि आपली दौलत या सर्व गोष्टींपासून थोडे वेगळे होऊन ही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी वेळ द्या. मोठे मोठे श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेले सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहेत. आणि जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्तावेळी वाटला जाणारा अमृत प्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. शरीरातील सर्व प्रकारचे विकार बाहेर निघत आहेत आणि माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचा
वास होत आहे. मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहाय्यता, लोकांचे परमार्थ करण्यासाठीच पाठवले आहे. तर हो, मी हे खात्रीने सांगू इच्छिते की काही दिवसातच तुम्ही स्वतःही फील करू लागाल की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू लागले आहात आणि तुमची सर्व कामे बिना अडथळे, विना कुठले संकट येता पूर्णत्वास जात आहेत. तुम्ही ज्या पण कार्यात हात घालत आहात ते अगदी सहजपणे पूर्ण होऊन जात आहे. काही वेळी तर तुम्हाला असेही पाहण्यात येईल की कोणतेही काम व कोणतेही विचार करण्याचा तुमच्यात जी विचार करण्याची शक्ती आहे ती पूर्ण पॉझिटिव्हिटीमध्ये बदलली गेलेली आहे. तुमच्या आयुष्यात जेवढीही व्यक्ती आहेत ते तुम्हाला नक्की नशीबवान व लकी आहे असं मानू लागले आहेत. तुम्ही जेथे जात असाल ते पॉझिटिव्ह वातावरण बनून जातं. असे आपल्या जीवनातील समस्यांना तुम्हाला विचारून आपल्या जीवनाला खुशहाल बनवित आहेत आणि ज्याही व्यक्तीला आपण कार्याची आशीर्वाद देत आहोत म्हणजेच त्या व्यक्तीचे कार्य पूर्ण होईल आणि शेवटी तुम्हाला मनामध्ये असे येईल की मी लोकांची सहाय्यता तर करेनच, पण माझ्या जबाबदाऱ्यांचे काय? तर येथे मी सांगू इच्छिते की लोकांचा परमार्थ करण्यासोबतच तुम्हाला स्वतःलाही अनुभव येईलच किंवा अनुभव होईलच. जेव्हा तुम्ही असे कार्य कराल तेव्हा ते कार्य पूर्णत्वालाच जाणार आहे. त्यामुळे तुमचा जन्म ज्या कार्यासाठी झालेला आहे त्या कार्याला तुम्ही पुढे घेऊन चाला. चलात मग, झालेली सेवा, झालेला व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल ते व्हिडिओला लाईक करा. पहाटेच्या वेळी जर जाग येत असेल ब्रह्ममुहूर्तावरती तर नक्की उठा, स्नान संध्या करा आणि जो ब्रह्ममुहूर्तावरती अमृत वर्षा होत असतो त्याचा फायदा, त्याचं फळ नक्कीच तुम्ही घ्या, त्याचा अनुभव घ्या. तुमच्या आयुष्यात किती बदलाव होणार आहेत ते तुम्हीच पाहसाल. तुमच्या आयुष्यात किती पॉझिटिव्हिटी येणार आहे, तुम्ही जे बोलसाल ते सत्यात उतरणार आहे. चलात मग, झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजचे व्हिडिओ थांबूयात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.